शकतोय की अजितदादांच्या एनसीपी सोबत जाण्यामध्ये शरद पवारांनी विरोध केलेला आहे। ज्यांनी संधी साधूपणा केला आहे अशांना पुन्हा पक्षामध्ये घेणार नाही असं ठाम विधान आता शरद पवारांनी केलंय। शरद पवार पुन्हा एकदा पक्षामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रियाताईंच्या वतीने त्यांनी एक ठळक विधान केलेलं आहे। अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार नाही असाच काहीसा सूर आता पवारांनी लावलेला पाहायला मिळतोय। भाजप सोबत गेल्यामुळे त्यांना पुन्हा सहन करणार नाही, पुन्हा पक्षात घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांनी एक ठाम विधान केलंय, एक वक्तव्य केलंय आणि या विधानाची आता जोरदार चर्चा होते। एनसीपी सोबत अजित पवार जाणार असतील तर त्याला शरद पवारांचा विरोध असणार आहे असं म्हटलं जातंय, कारण शरद पवारांनी या मेळाव्यामध्ये हे विधान केलेलं आहे। संधी साधूपणा करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही। अनेक जण वेगवेगळे विचार असतील। आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही। पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे बांधू आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं